आहोत मात्र महत्त्वाची बातमी ही आहे की धनंजय मुंडेंची आव्हान याचिका आता कोर्टाने फेटाळलेली आहे। वांद्रे फॅमिली कोर्टाने जो काही निर्णय दिलेला होता तोच निर्णय आता माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवलेला आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो की इच्छापत्र आणि स्वीकृतीपत्र अशा दोन्ही कागदपत्र करुणा मुंडेंनी दाखल केलेले होते। अर्थात धनंजय मुंडे यांच्या वकिलाकडून ते फर्जरी खोटे असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र कोर्टाने काय म्हटलंय, पत्नी म्हणून करुणा मुंडे यांना मान्यता मिळते का? सागर, माझगाव सत्र न्यायालयामध्ये जी काही सुनावणी झाली आणि त्यानंतर आज जो काही निकाल झालेला आहे त्या निकालाची सविस्तर जी काही कॉपी आहे किंवा सविस्तर ऑर्डर आहे ती अद्याप येणं बाकी आहे। मात्र माझगाव सत्र न्यायालयानं आज धनंजय मुंडे यांची अपील याचिका फेटाळलेली आहे। ही एक अगदी अंशतः ऑर्डर जी आहे ती आता पास केलेली आहे, ज्यामध्ये त्यांची याचिका फेटाळून लावल्याचं स्पष्ट झालेलं आहे। मात्र कुठल्या आधारावरती माझगाव सत्र न्यायालयाने हा विचार केलेला आहे किंवा कोणते मुद्दे न्यायालयाला पटलेले आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। करुणा मुंडे यांनी जी काही याचिकेला जी काही उत्तर म्हणून कागदपत्र सादर केलेली होती, मागच्या सुनावणीमध्ये खरं तर ही सगळी कागदपत्र कोर्टामध्ये सादर होणं अपेक्षित होतं। मात्र करुणा मुंडे यांचे वकील ती सगळी कागदपत्र घेऊन आलेले नव्हते आणि त्यामुळे करुणा मुंडे यांनी स्वतःच्याच वकिलांना कोर्टामध्ये जाब सुद्धा विचारलेला होता। मात्र आजच्या सुनावणीमध्ये ही सगळी कागदपत्रे जी आहेत ती कोर्टामध्ये सादर करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये नक्कीच कृष्णा, तुम्ही आपल्या